रडतंय ग माझं. घे बाळाला घे, घे बाळाला, घे 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 घे. अगं घे घे बाळाला घे 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 घे. अगं घे घे. बाया म्हातारी झाली तरी बाळाला घ्यायचं काय कळना. घे घे मुका घे बाळाचा, घे काढलीशी, घे की मुका. पुरत पुरत घे घे. अहो मुका घ्या की बाळाचा, काय घेतली का नाही ती बाळाचं घे. काय बाई माझं म्हणलं गाव हिनं कसं पण घेतलं बघा. स्वतः जास्त तर झाकून घेतलं असतं की. बाई आता बरीच दिसते काय. काही म्हातारे का आमचं कुठे गेलंय बाई मला कळ ना. सकाळ धरणं उडत ते म्हातारं कुठे गेले काय दिसत नाही तर. काय बाई म्हाताऱ्याने एक नकोच केलंय मला. अगं बाई इथं बसलाय बाई तुम्ही. काय कळतं का नाही तुम्हाला. कुशाल इथं येऊन बसलाय बाई. तिकडे त्या पोरग नाही घरी कामा धंदा बाई मला कंटाळा आला. घरात कोण नाही. ही बाळ रडतंय ह्या 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 करून आणि तुम्ही इथं येऊन पोरांच्यात बसलाय होय. घ्या ही बाळ जरा. अहो घ्या की, घ्या बाळ घ्या घ्यावा जरा. काय अहो सांगायला तुम्हाला सकाळ जरा बघते म्हातारा इथं दिसेल तिथं दिसेल इथं दिसेल तिथं दिसेल काय म्हणू. अगं बाई गडबडीत भाऊजीच्या मांडीवर बसली तुम्ही. काय बाई म्हातारा सकाळ त्यांना घरी नाही. ती दुसरा एक आमचा पिंट्या कुठे गेलाय ती काय मला कळना. आता ती पिंट्या कुठं गावतोय. पिंट्या ए पिंट्या. बाई पिंट्याने एक मला नको केलंय. कुठे मुर्दा जाऊन बसलाय सकाळ सकाळ कुणाट टाव. म्हातारा इथे कोणलं आता इथे कोणलं. कुठं आहे पिंट्या. नाही नाही त्या म्हातारीने एक नको केलं या. तू कुठं जाऊन बसलाय. त्या पप्पाला ताटे कर. पप्पा नाही का सकाळ धरणं उडकते म्हाताऱ्याच्या कोपऱ्यात आणि ही ह्या कोपऱ्यात. पिंट्या अवघ मम्मी म्हण. ए पिंट्या अवघ मम्मी म्हण. अवघ मम्मी म्हणतय अवघ मम्मी म्हणतय. पप्पाला बरा आनंद झाला असं. कुठं आहे पप्पा. अगं बाई इथंच बसलाय. आता मग काय खरं नाही. दुसरी मम्मी म्हणजे आनंदच झाला. ताटा कर पप्पाला ताटा कर. ताटा कर पप्पाला हात कर. मम्मी आली का नाही ना. ती एक बरं झालं. काय खरं नव्हतं बाय. आता मुडद्या ओले केलं का काय घेऊन. मम्मीच्या काकाला बसा एवढं कसलं भेटतोय. कधी काकाला घेतलंय का नाही मम्मी. आता काय म्हणा मोबाईल आलं माझ्या सगळ्या मोबाईल मध्ये गुंतल्या. पोरांना कोणी काकाला घ्यायचं. मग रे काय चाललंय. काय नाही म्हणतोय काय नाही म्हणतोय. पेलय जरा काकाला बसल्यामुळं. म्हाताऱ्याने मुडद्या मला नको केलं. तो इकडे येऊन बसलाय होय रे. काय त्या म्हाताऱ्यानं बाई तिकडून माझं एवढं रडलंय सांगते वंश तुम्हाला. अहो गप गप म्हणलं तर गप्प ना.
हा आता का बाया लेकरू घ्यायला कसली आली ना बाई त्या दुसऱ्याकडे दिले लेकरू मी आपल्या विश्वासाने तुमच्या पाशी ठेवलंय बाया नातवांना खेळवली ती का नाही इकडं आणा काय खेळवलंय काय केलंय अहो रडतय माझं बाळ तान समजाविना राहीना रडतय माझं बाळ तान समजाविना राहीना काय बाई मुर्दा पापाव गेलाय बघा कुठं बी प्यायला मागतोय कुठं बी आता काही येर हायवे पाजायची पर थांबा वैसे पास की जाता पेगअप मुर्दा चावला बघा काच दिशी काय बाई कुठे बी प्यायला मागतोय चावतोय बघा झुझू झुझू बाळा तू झोपना राना तू झोपना आई हलवी ते बाळा मला वाटतं ह्या बाळाचं बाय बारसं घातलं नाही म्हणूनच लेकरू रडतंय बघा महिला मंडळ आता ह्याचं बारसच घालते अहो वंश अहो ताई साहेब अहो माझ्या बाळाचं बारसं घालायचं या लवकर काय सांगायचं मंडळी अहो परिस्थिती एवढी हालाकीची पाळणा सुद्धा बाई मी घेऊ शकली नाही बरं जाऊ द्या कसं का असं ना गरिबीतनं कष्टाची भाकर खाणारी आम्ही म्हणलं जाऊ द्या गरिबीतनं आपल्या बाळाचं कसं तर बारसं घालू त्यामुळं ऐका बाळाचा पाळणा अहो पहिल्या दिवशी हे मामालिनी पहिल्या दिवशी हे मामालिनी बाळाला घालते अंघोळ पाणी बाळाला घालते अंघोळ पाणी बाळाला घालते अंघोळ पाणी बाळाला घालते अंघोळ पाणी लता मंगेशकर गातिया गाणं तू बाळा झुटुरे तू लता मंगेशकर गातिया गाणी तू बाळा झुटुरे तू लता मंगेशकर गातिया गाणी तू बाळा झुटुरे तू
आली माधुरी तिसरे दिवशी आली माधुरी बाळाला घेऊन गेली बाजारी बाळाला घेऊन गेली बाजारी बाळाला घेऊन गेली बाजारी बाळाला घेऊन गेली बाजारी मान होता त्याच बाजारी तू बाळा झुटू येतो सन्मान होता त्याच बाजारी तू बाळा झुटू येतो सन्मान होता त्याच बाजारी तू बाळा झुटू येतो शेवटच्या दिवशी दादा कोणते हा आला शेवटच्या दिवशी दादा मिळाला शेवटच्या दिवशी दादा कोणते हे आला शेवटच्या दिवशी दादा कोणते हे आला बाळाला पाहून पळून गेला बाळाला पाहून पळून गेला बाळाला पाहून पळून गेला बाळाला पाहून पळून गेला तुषाचा वाणाने रुपया दिला तू बाळा झुटू रे तू तुषाचा वाणाने रुपया दिला तू बाळा झुटू रे तू तुषाचा वाणाने रुपया दिला तू बाळा झुटू रे तू पाचव्या दिवशी पाचवी पूजाया पाचव्या दिवशी पाचवी पूजाया गावाची पोरे झाल्या की गोळा 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 एका एकाला उठू दे डोळा तू बाळा झुटू रे तू एका एकाला उठू दे डोळा तू बाळा झुटू रे तू एका एकाला उठू दे डोळा तू बाळा झुटू रे तू 5 चरणाचा पाळणा झाला महिला मंडळ आता ह्याच्या पुढे काय अहो आमच्याकडे मेलेव जाती तुमच्याकडे कसं आहे औ, बाळाची आत्या कसं आहे महिला मंडळ बोला अहो सांगा ना बर जाऊ द्या बारसं झालं पुढे काय आ नाव नाव घ्यायचं वय बरोबर आहे की मग मग आधी आमचं होतील मग बाळाच्या आता एक नाव घेईल वंश पुढे या तुम्ही या माणसं ये बाई अहो वंश हा बोल की ग माझ्या बाळाचं बारसं आहे होय काय अहो असा उकाना होऊ द्या असा उकाना होऊ द्या इथं नाद खुळात झाला पाहिजे होऊ द्या एक उकाना तुमचा ऐक तर मग घेते तर बोला हळदी कुंकवाच्या प्रसंगी मी बाई लाजते आहा हळदी कुंकवाच्या प्रसंगी मी बाई लाजते संतोषरावांना आवडतो चहा पण मी त्यांना दूधच पाजते अगं बाय बरं आहे की दूधच पाजते वय काय आता तुमचा गोटा असेल बाई घरी म्हणून तू दूधच पाजते मग बाई जाऊ द्या बाई वंश तुम्ही एक उकाना घ्या ह्यांना जबर झाला पाहिजे मी पण घेऊ होय होय घ्या ना बर मी उभी खडीला ऊन लागले साडीला मी उभी खडीला ऊन लागले साडीला अहो मनोहरराव तुम्ही किक मारा गाडीला आपण दोघं जाऊ नरसोबाच्या वाडीला आहा किक मारा गाडीला जावा जावा या फिरून पण माणसा तुम्हाला एक सांगेल म्हणते आता मी पण उकाना एक घेते पण इथं आल्यापासून बाई एक पोरग माझ्याकडे सारखंच बघते सारखंच बघतोय म्हणजे सारखंच बघतोय पाठीमाग आला एक पोरग शिवाजी कांबळे यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलंय हा पंढरपूरचा भारुडकार त्यांच्या 51 रुपयाचं 1 लाख हो ईश्वर चरणी प्रार्थना करतो मंडळ आपलं आभारी आहे तर वंश मगाच्या धरण्यात पोरग सारखं बघते पुढे या जरा माईक पशी या महाग तिकडे राहता का उभं एक पोरग सारखं बघतय मी जाऊ का त्याच्याकडे का ग अहो नाव घ्यायचं आणि का ग म्हणजे काय बर बाई जा जावय वाजवा वाजवा अरे ते लाईट 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 महादेव पांडुरंग पाटील यांच्याकडून 101 रुपयाचं प्रेमाचं पारितोषिक मंडळ आपलं आभारी आहे शिवाजी महादेव गुरव यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक मंडळ आपलं आभारी आहे संतोष
वायर संपली पोरग भुजून पळायला लागलं नाही ताणून धरला असता. आज नेमकं हुकलंय माझा कॉडलॅक्स घरी राहिलाय माईक. अथर्व दशरथ कांबळे यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक मंडळ आपलं आभारी आहे. तुम्ही पुढे या. तुम्ही पुढे येताय का मी तिथं येऊ? या तर की पुढं. इकडे ऐका माझा भारुडकार बोलवतो. इकडे तुम्ही पुढे या. 1 मिनिट या. मनोहर बाबूराव सुतार अंतवडे यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आमचं मंडळ भजनी मंडळ त्यांचं आभारी आहे. अहो या ना पुढे. या पुढे. काय बाय टकामका बघते आणि एवढं भुजतंय मला काय माहित आहे. बर काय काय नाव आहे तुमचं? या ठिकाणी मोबाईल कोणाचा हरवलेला आहे, कुणाला सापडला तर तिथे इथं जमा करायचा आहे. कुणातरी व्यक्तीचा इथे मोबाईल हरवलेला आहे, कोणाला सापडला इथं आणून द्या. हा कुणाला जर मोबाईल सापडला असेल तरी इथं भजनी मंडळापाशी जमा करा. कुणाचा असेल ती ओळख पटवून घेऊन जातील. विवेक भारमल नाव आहे. अहो काय बघताय मगाच्या टक्का मका टक्का मग. बर जाऊ द्या. मोबाईल आहे का खिशात? हाय का? मग काढा घ्या आपला एक सेल्फी. चला उद्या खर्च काढा एक सेल्फी. यालाच म्हणते मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. हा सुंदर असा सेल्फी झाला. नाव म्हणलं काय तुमचं? विवेक. आता ऐका सुंदर असा उखाणा. अहो लाल मणी तोडले काळे मणी जोडले. लक्षपूर्वक ऐका. लाल मणी तोडले काळे मणी जोडले आणि या माझ्या विवेकरावासाठी 7-8 जण सोडले. बघितलं का? प्रेमाची लगी मिट्टीच मारली का? तर 7-8 जणांचा त्याग हा फक्त त्यांच्यासाठी. वंश कसा आहे दणका हाय का नाही? तुमचं गाडीला किक मारून फिरायला जाण्यापेक्षा बरं आहे का नाही? मग ह्यांच्यासाठी एक गाणं होऊ द्या. होऊ द्या का? अहो पाटील नाही पण पाटलावाणी, पुढारी नाही पण पुढाऱ्यावाणी, फुकट खाताय भाव, वाढीव दिसताय राव, 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 वाढीव दिसताय राव. रवानाथ क्रिकेट क्लब देळे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. आमचं भजनी मंडळ त्यांचं मनापासून आभार आहे. तुम्ही 200 दिलं, ह्या 200चं तुमचं 2 लाख हो, हा भारोडकार ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आता काय बाय तुम्हाला सांगायचं आहे, एक म्हातारं सारखं माझ्याकडे बघतंय. थांबा त्याच्याकडे जाते. वाजवा वाजवा. अगं बाई, आमच्या झाडाखाली काय करताय? बाय बाय.
घेऊन चालणार आहे. या इकडं या माझ्यापाशी बघू म्हणते बर का. या माझ्यापाशी इकडे या. उचलून घेऊ का मग. थांबा मग उचलून घेते. या हळूच या. गेला तसा हळूच या. या माझ्यापाशी. आणि बाळाच्या आत्या नाव पाठ करून ठेवू नाही परत पंचायती होईल. या. मी काय म्हणते सडककड राहिलं पायरीवर राहिलं भजनी मंडळ पशी राहिलं तुम्ही ह्या काटेच्या झाडाखाली का बसलाय. तपस्या बिपस्या करताय का काय. बर या इकडं. तुम्ही तेवढं हसायला लागले कसं होईल. नाव काय आहे तुमचं. अरे वा नावासाठी टाळ्या वाजवा. राजाराम पाटील. तसा माझा नेम कधी हुकत नाही. मी बरोबर पाटीलच गाठते. तुमच्यासाठी नाव अहो वटाण्याचा केला शिरा त्यात खोबरे घातलं खिसून खिसून खिसून. अहो वटाण्याचा केला शिरा त्यात खोबरे घातले खिसून खिसून खिसून. आणि राजाराम पाटील बसलं रुसून म्हणून त्यांना घेतलं चाटून बसून. किती प्रेम आहे माझं तुमच्या. आता तुम्ही म्हणणार तिकडं 7-8 जण सोडून इकडं आली. आमच्या प्रेम सांगायला लागली. ऐका दिंडीत हरिपाठात नसतात तुम्हाला माहित आहे. माहित आहे मुद्दाम नाही म्हणायला. माझ्या सगळे थोडा झटका झाला पाहिजे. थोडा लय नाही थोडा. हा एक गाणं म्हणा. हा ज्ञानोबा माऊली तुकाराम. 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 ज्ञानोबा माऊली गेलं बघा काट्याच्या झाडाखाली. माऊलींचा नाद नाही करायचा. बाळाची आत्या कुठं लपली. कुठं आहे हात्या. तुझ्या बाय नाव घेणं होतंय का नाही मला सांग. चाट दिशी का ग. ए बर चला सौभाग्याच्या कुंकवाचं नाव घ्यायला कुणी लाजलं नाही पाहिजे. आणि आज हे आमच्या भजनी मंडळ पुढं नाव घेणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. कुणाला मान येतो तुम्ही एक नाव घ्या बाळाची आत्या म्हणून. चला घ्या एक नाव घ्या. आपल्याकडे टायमिंग नाही. पुढची सोंग भरपूर आहे. 7 समुद्राच्या पलीकडे नाग नागणीची वस्ती. माझ्यापेक्षा कुंडली खोताना आयुष्य मिळते जास्ती. वा 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 वा. आपल्या सौभाग्यासाठी अतिशय सुंदर असं नाव घेतलं. आणि ह्या श्री विठ्ठलपंथी कला क्रीडा संगीत सोंगी भजन दुर्गुळवाडी यांनी मला सुंदर अशी इथे संधी दिली माझ्या बाळाचं सोंग काढण्याचं. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो.